श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं मकर संक्रांत 2026 निमित्ताने हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता। महिला भगिनींच्या आनंदाचा सोहळा असलेला हळदी कुंकू समारंभ निमित्ताने अतिशय आगळावेगळा आणि साईंच्या नगरीमध्ये प्रथमच उपस्थित महिला, लहान मुले आणि पुरुषांच्या मनामध्ये काय आहे हे अगदी अचूकपणे ओळखणारा समीर ज्ञानेश्वर यांचा मनकवडा हा अद्भुत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यामुळे सोसायटीच्या आवारात आजवरच्या इतिहासात प्रथमच महिलांनी तुडुंब गर्दी करत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला। सुरुवातीलाच जादूचे काही प्रयोग दाखवत महिला भगिनींची उत्सुकता समीर ज्ञानेश्वर यांनी वाढवली आणि त्यानंतर प्रमुख पाहुणे असलेल्या साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सौभाग्यवती वंदना गाडीलकर यांनाच व्यासपीठावर बोलवत डोळे झाकून न पाहता हातामधील चिन्ह ओळखून दाखवत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आणि या कार्यक्रमात पुढे काय होणार याची कल्पना दिली। सोसायटी चेअरमन विठ्ठल पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते यांच्यासह महिला संचालक आणि संचालक मंडळाच्या वतीनं अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली होती। तर महिला भगिनींसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून 11 पैठण्या ठेवण्यात आल्या होत्या। यातील पहिल्या पैठणीचे विजेते सुनील कोते यांना सौ वंदना गाडीलकर यांच्या हस्ते सपत्नीक पैठणी देण्यात आली। या प्रसंगी उपस्थित महिला भगिनींना कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच आपल्या अनोख्या शैलीने समीर ज्ञानेश्वर यांनी अखेरपर्यंत खेळून ठेवलं होतं। तुडुंब भरलेली गर्दी देखील रात्री 11 वाजेपर्यंत देहभान विसरून या अनोख्या कार्यक्रमात दंग होऊन गेले होते। उपस्थित सभासद बंधू आणि भगिनींना रात्री उशिरापर्यंत वाटप चालू होते। मात्र तांत्रिक अडचणीमुळे उर्वरित सभासदांना दिनांक 21/1/2026 बुधवार रोजी दुपारी 12 वाजेनंतर संस्थेचे कार्यालय साई उद्यान इमारत येथे करण्यात येईल याची सभासदांनी नोंद घ्यावी आणि सहकार्य करण्याचं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आले। श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने आज हा हळदी कुंकाचा समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांचे आधी मनपूर्वक अभिनंदन करते आणि धन्यवाद देते। आजचा हा हळदी कुंकाचा कार्यक्रम खरं तर साजरा करणे खूप गरजेचं आहे। या निमित्तानं महिला घराबाहेर पडतात, एकमेकींच्या विचारांना चालना मिळते, मनोगत व्यक्त करतात, सुखदुःख हलके होतात आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे आनंद मिळतो। तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष कष्ट घेतलेला आहे, तरी पूर्ण संचालक मंडळानेच हा कार्यक्रम आयोजित केलेला असल्यामुळे त्या सर्वांचेच मी अभिनंदन करते, धन्यवाद देते। ओम साईराम। जॅकेट मध्ये काय नाहीये, खिशात काय नाहीये, परंतु नेहमी त्यांच्याकडे एक लाल कलरचा रुमाल ठेवलेला असायचा, ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा आवडता डायलॉग लिहिला होता, शो मस्ट गो ऑन, म्हणजे कुठेही थांबू नका, जे काय होईल ते कंटिन्यू मेहनत तुमची चालूच ठेवा। हा रुमाल वडील प्रेक्षकांना दोन्ही साईडने दाखवायचे की हातामध्ये काय नाहीये, स्लीव्स मध्ये काय नाही, जॅकेट मध्ये काय नाही, सर्वांसमोर वडील तो रुमाल असा मुठीमध्ये घट्ट टाकायचे आणि नंतर अशी काही जादू करायचे की तो रुमाल व्हायचा गायब। नंतर गायब केलेला तोच रुमाल माझे वडील प्रेक्षकांना या खिशातनं पुन्हा काढून दाखवायचे आणि सर्व प्रेक्षक जोरदार टाळ्या वाजवायचे। मी 5 वर्षाचा होतो, म्हटलं बाबा मला हा प्रयोग शिकवा ना। म्हणजे कशाला? म्हटलं मला शाळेच्या गॅदरिंग मध्ये करायचा आहे। वडील मला म्हटले प्रयोग तुला शिकवतो, परंतु तुला 40-50 वेळा सराव करावा लागेल आणि जर मला आवडला तरच तू हा प्रयोग शाळेमध्ये करू शकतो। म्हटलं मान्य आहे। वडिलांनी मला प्रयोग शिकवला, तर रुमाल गायब कसा करायचा, प्रेक्षकांना हा रुमाल दोन्ही बाजूने दाखवायचा, नंतर सरळ उभं राहायचं, दाखवायचं की आपल्या हातामध्ये काही नाही, स्लीव्स मध्ये काही नाही आणि नाही जॅकेटमध्ये, सरळ उभं राहायचं, हा रुमाल पुन्हा मुठीमध्ये असा टाकायचा, बारकाईने बघा बघा, रुमाल मुठीमध्ये टाकायचा, रुमाल गेला की नाही हे चेक करायचं, नंतर फक्त अशी जादू करायची आणि काही करायची गरज नाहीये, तो परत गायब। मी खूप खुश झालो। साधारण मी 5-6 वर्षाचा असेल, म्हटलं आता 50-60 वेळा मी आरशे समोर उभं राहून सराव करणार आणि हा प्रयोग शाळेच्या अॅन्युअल डे मध्ये दाखवणार। दिवस उजडला शाळेच्या अॅन्युअल डेचा।
प्लीज. टाळ्या वाजवतोय आपण सगळे. बाबांना साकडं घाला की पहिली पैठणी मलाच मिळू देत. वंदना ताईंच्या शुभ हस्ते मिळणारी पहिलीच पैठणी. फक्त वंदना ताईंची चिठ्ठी निघाली तर परत चिठ्ठी काढणार आहे बरं का आपण. मग काहीतरी घोटाळा समजावा लागेल. तर ताईंची सोडून जर चिठ्ठी निघाली तर निश्चितपणे अच्छा खूप छान. ही चिठ्ठी जी निघाली आहे ना, मी नाव वाचतोय. काय वाटतं कोणाची असेल? पण मी मनकवडा नाहीये बरं का. तुम्ही असेल तर मग ओळखा म्हणून विचारलं मी. मला वाटलं समीर सरांनी शिकवलेलं एखाद्याला आलं असेल. पहिली चिठ्ठी शिर्डी साईनगरीमध्ये साई संस्थान एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने आयोजित केलेल्या मकर संक्रांत 2026 हळदी कुंकू आणि भव्य लकी ड्रॉची निघाली आहे. मला वाटतं बाबांचे आशीर्वादच आहेत आणि या बाबांचा प्रसाद आहे असं मला विशेष वाटतं. कारण की पैठण्या आपल्या प्रत्येकाच्या घरात आहेत, पण बाबांच्या मंचांवर, बाबांच्या प्रांगणामध्ये आणि साई संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जर एखादं काही मिळत असेल तर मला वाटतं हा बाबांचा प्रसादच आहे. आणि तो प्रसाद अर्थात ही पैठणी, पहिली भव्य पैठणी मिळते. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात दोघांचंही स्वागत करायचंय. दोघं उपस्थित असतील तर विनंती असेल. कोते सुनील बाबूराव, पती पत्नी संपूर्ण परिवार आणि जगताप मॅडम यांना विनंती असेल. कोते सुनील बाबूराव उपस्थित पती पत्नी दोघंही असतील, त्यांची परिवारातील माणसं असतील तर त्यांनी यायला हरकत नाही. मुलं कदाचित कार्यक्रमाला आली असू शकतात. मंचावर यायचंय. आपली पण पैठणी निघावी म्हणून आत्ताच एका मुलीने एक चिठ्ठी आणून टाकली आहे. बेटा तुझी पहिलीच निघाली असती ग, लक्षात नाही ठेवलंस तू. कोते सुनील बाबूराव, टाळ्यांच्या गजरात यांना त्यांचं स्वागत करायचे. प्रतिनिधी म्हणून आलाय ते सांगा. आणि नंतर इथे एवढ्या महिला आहेत, तुम्ही 75 वर्ष आयुष्य जगलात तर जगण्यासाठी यांना संदेश द्या. कारण की तुम्ही सगळेच आयुष्याचे उन्हाळे पावसाळे बघितलेत आणि इथे कितीतरी छोटी मुलं आहेत किंवा तरुण मुली आहेत किंवा नवीनच लग्न झालेल्या महिला असतील. यांना आयुष्याच्या 75 मध्ये आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दल अभिमान वाटावा यासाठी महिलेने काय करायला पाहिजे, मला वाटतं याचं परफेक्ट उदाहरण इथे ताई सांगू शकतात. तर ताई प्लीज तुमची ओळख सांगा आणि या सगळ्या महिलांसाठी तुम्हाला काही संदेश द्यायचा असेल तर तो सांगा. विशेष करून संस्थान एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी हा जो कार्यक्रम आयोजित करताय याबद्दल थोडंफार काही सांगा प्लीज ताई. समोर आहे बारकाईला बघायचं आहे, याला म्हणतात हात चाला. मी काय करणार, या दोन्ही डोकांची मारणार आहे अशी गाठ. गाठ मारल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एक रस्सी, एक गाठ आणि एक मजबूत गाठ तुमच्या समोर. जस्ट इमॅजिन करा माझ्या खिशामध्ये एक अदृश्य कैची असेल आणि ती रस्सी मी अदृश्य कैचीने अशी कापली तर 1 2 3. नाही 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 नाही, फक्त मनातल्या मनात मस्त आहे मस्त नाही बोलायचंय, तर प्रत्यक्ष टाळ्या वाजवायचं. काय माहिती माइंड कडे असल्यामुळे लोकांना काय असं वाटतं याला पण मनातल्या मनात त्याची स्तुती करू, त्याला ऐकलं येणार आहे. नाही बरं काय, प्रत्यक्ष टाळ्या वाजवायच्या. आता रस्सी कापली, ही गाठ उघडली तर लक्षात येईल रस्सीचे 2 तुकडे झाले. एक मोठा आहे आणि एक छोटा आहे. तर आता मी काय करणार आहे, सर्वात आधी हा रस्सीचा मोठा तुकडा घेतो तुमच्या समोर. हा छोटा तुकडा जो त्याचा गुंडाळतो तो असं लक्षात येईल या दोन्ही रस्स्याच्या आहे, या एकाच मापाच्या आहेत. नाही, ही एक्स्ट्रा रस्सी इकडे गुंडाळे, बरोबर आहे. मी काय करतो, नुसती फूक मारतो, मग लक्षात येईल की दोन्ही रस्स्या एकाच साईजच्या झाल्या. एवढं करून देखील एखाद्या आमच्या ताईला हा प्रयोग आवडला नाही तर काही हरकत नाही. या 2 रस्स्या तुमच्या समोर. मी काय करेल, मी परत हा प्रयोग पहिल्यापासून सुरू करेल. बरं, आता मी हा प्रयोग परत दाखवणार त्यांच्या. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.